नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आपण टॉप 9 घडामोडी पाहणारच आहोत. मात्र तत्पूर्वी एक महत्त्वाची बातमी आहे. नागपुरातील सोलार एक्सप्लोजिव्हमध्ये एक भीषण स्फोट झालाय आणि स्फोटामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. सकाळी 9 वाजेच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती आता समोर येत आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्यासोबत आहेत. गजानन, हा भीषण स्फोट यामध्ये 5 जणांचा मृत्यू तर किती जण गंभीर असल्याचं कळतंय? नक्कीच सकाळी हा भीषण स्फोट झाला. यामध्ये सुरुवातीला 2 जणांच्या मृत्यूची माहिती होती, परंतु आता मृत्यूचा आकडा जो आहे तो वाढलेला आहे आणि 5 जणांचा मृत्यू या अपघातामध्ये झाल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळते. 6 ते 7 जण आणखी जखमी असण्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळते. एक्सप्लोजिव्हची जी कंपनी आहे आणि त्यामध्ये एक्सप्लोजिव्ह हाताळताना हा ब्लास्ट झाल्याची माहिती जी आहे ती त्या ठिकाणी मिळते आणि एक्सप्लोजिव्ह असले परिसरामध्ये त्यामुळे त्याची इंटेन्सिटी जी आहे, तीव्रता जी आहे ती अधिक होते आणि त्यामुळे ही मृत्यूचा आकडा जो आहे तो वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 6 ते 7 जण आणखी गंभीर जखमी आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. फायर ब्रिगेडची टीम, लोकल पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि उपाययोजना केल्या जात आहे. परंतु ब्लास्ट इतका तीव्र होता की त्या ब्लास्टमध्ये 5 जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे आणि भीती व्यक्त केली जात आहे की मृत्यूची संख्या जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे. नक्कीच गजानन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.